तर बाबानो मंगलोरला पोचलो बघा. गाडी मार्केटमध्ये लावली सफरचंद खाली करायच्या ठिकाणी आणि पहिला भूक लागलेली म्हणलं पहिला जेवून येऊया म्हणलं. मग काय मस्तपैकी हॉटेलमध्ये आलो बघा. कसा आहे बमचा गोळा, जरा अण्णा बंडीच्या स्टाईलमध्ये बाकासूर गोळा करून खाल्ला बघा. बाजूला 2-3 नट्ट्या बसले होते जेवायला. त्या तोंडाकडे बघा लागलेला कसलं घास खायला लागले ती. आई घालू दे बघू दे म्हणलं, आपल्याला काय जाते. महाराष्ट्रातला कितवा नंबरचा बाकासूर म्हणून माझा नंबर लागतोय काय माहीत. मस्तपैकी थंड 3 पेलो बघा जेवून झाल्यानंतर. संध्याकाळी आपले सगळे कार्यकर्ते आले बघा, सगळे फॅन फॉलोइंग आपली भाऊबंद कॉफी 3 प्यायला आलो बघा. तिथनंच आम्ही सगळेजण मार्केटच्या बाजूला हे नवीन मॉल होता बघा, तिथं आम्ही सगळेजण गेलो खरेदी करायला. खाया प्यायला 1 नंबर टॉपचं दिसाल ते. म्हटलं आता खाव्या म्हटलं काय तर नवीन नवीन आयटम जरा बाहेर दिसत तर हे मागलेलं बघा कोणापा म्हणा शेवाळ्याच होतं, मध्ये चीज बीज घालून दिलाय. 350 रुपयाला शटआउट दिलाय. तुम्हाला सांगतो याच्यातलं एकच घास वाटण्याला आले आणि तेवढंच घेतलेलं आम्ही. एकच घेतलेलं 350 रुपयाचं अखंड आणि प्रत्येकाने एक घास खाल्लं. तर काय नव्हतं 65ला वड्याच होतं. मग काय सगळ्यांनी प्रत्येकाच्या नट्ट्यासनी कानातलं हातातलं बांगड्या फुंगड्या ही शेंट बिंट घेतलीत बघा आणि मस्तपैकी निघलो बघा. हे बघू शकता अंगलोरूमध्ये आम्ही शॉपिंग करालतो. अशा तऱ्हेने 1800 रुपयाला घोडा वाढायला मला सप्पय आणि मस्तपैकी गाडीपाशी आलो बघा. पार्किंगमध्ये चिकन परोठा मागवला, मस्तपैकी चिकन परोठा खाल्लो आणि झोपून टाकलो. सकाळी गाडी खाली करायला लावून हे 1200चं दादा गाठ पडले त्यांनी मार्केटमध्ये गाडी खाली करायला लागतील. मग काय त्यांच्या गाडीत शेवाळ्याची खीर बनवायची म्हणलीत. मस्तपैकी काजू बिजू फ्राय करून घेतलं बघा. 1 नंबर टॉपची अशी खीर बनवायची म्हणलं दुधातली. तुम्ही बघू शकता फायनली खीर कसली झाली. नाद खोळा खीरमध्ये तूप 3 घालून 1 नंबर असे प्रोफेशनल हॉटेल मधल्यासारखी खीर लागाल नाद. मग काय खीर खास तर गाडी खाली झालती बघा. पहिला भाडे घेऊन या म्हटलं. आई घालायला 3 लाख रुपये भाडं होतं. पहिला भाडे घेऊन आलो बघा पिशवीतनं दडवून मस्तपैकी. आता म्हटलं कडकडन भरायला जायचं म्हटलं मंगलोरला. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. सप्लाय